विधान परिषदेचं कामकाज सलग 5व्या दिवशीही दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं। कृषी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाले। कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देणार नाही असा इशाराच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला। सभागृहात गदारोळ सुरूच होता। या गोंधळाच्या वातावरणातच विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। एकीकडे उत्तर प्रदेशचा शेतकरी वेगळा, महाराष्ट्रातला शेतकरी वेगळा, ही भूमिका मांडायची सभापती महोदय। कुठेतरी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आले की तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची हे जाहीरनाम्यात घ्यायचं। थोडक्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभापती महोदय भारतीय जनता पार्टीने आम्ही 7/12 कोरा करू ही भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली होती सभापती महोदय। त्या निवडणुका संपल्या 2.5 वर्ष झालं। 7/12 कोरा करायचं तर सोडून द्या सभापती महोदय, मागच्या 3 वर्षाच्या दुष्काळामुळे पुनर्गठन तर झालंच नाही, नवीन कर्ज मिळालं नाही आणि या परिस्थितीत कर्जाचा डोंगर एवढा वाढून बसलाय। अशा परिस्थितीत सभापती महोदय, जोपर्यंत सरकार कर्जमाफी या सदनामध्ये जाहीर करत नाही सभापती महोदय, तोपर्यंत सभागृह या ठिकाणी चालणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही तयारी दर्शवलेली आहे की तुमच्या सदनामध्ये, तुमच्या दालनामध्ये सर्व गटनेत्यांची बैठक करून त्यावर नीट विचार करू, कारण अशा प्रकारे जवळजवळ 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करावी लागणार असल्यामुळे ती ऑन दी स्पॉट होणार नाही। आता सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय निवेदन करणार आहेत। माझी विनंती आपल्याला अशी आहे की ते निवेदन सर्वांनी शांतपणे ऐकावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।